काही दोष घातला, त्या दबावाखाली हा जी आर काढला आणि हा जो जी आर काढलाय तो ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं मत आहे, ते सांगताय. आयला अक्कल वाटा दिवशी कुठे गेलं तर काय होय तिच्या आयला कस काय झालं त्या टायमाला, कस काय विसरले. थोडी त्याला अक्कल दिली असती तर बरं झालं असतं. इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मला कवाच वाटलं नाही. त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत? पोरं गेले, एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, एक मुंबईला जिवंत करण्याचं काम, विचारानं जिवंत करण्याचं काम गरिबाच्या पोरांनी केलं. ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक हे आहेत मुंबईचे, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं. त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ते आपले खेळ येत. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गड्या. हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फॅगालँड नाहीत का तिकडे, हे बरेच आहेत ना, इंग्लंड आमकी तमकी, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. हे जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला गी. ओबीसी महामंडळाला रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.